बिग बॉस मराठी सीझन 5 अत्यंत जास्त टीआरपी, सर्वात जास्त टीआरपी मिळालेला शो। आज त्याचा अंतिम आणि शेवटचा असा एपिसोड होता। आज आपल्याला कळालेला आहे विनर, बिग बॉस मराठी सीझन 5 चा विनर कळालेला आहे आपल्याला, आणि तो आहे सूरज। अभी मजा आएगा ना भिड़ो। तर आज संपूर्ण म्हणजे जो एपिसोड होता अत्यंत अत्यंत लय भारी होता एकदम। म्हणजे एक एक जण जेव्हा जात होते तेव्हा पण असं धाकधूक होत होतं की कोण कोण जाणार आहे सीझन। आता जर आपण पाहिलं असेल की टॉप 6 होते, टॉप 6 मधून मग 5, 4, 3 आणि 2 राहिलेले। तर आपण पहिल्यापासून सांगत आलेलो होतो की हे टॉप 2 मध्ये राहणार आहे किंवा हे टॉप 3 मध्ये राहणार आहे। तर जवळपास त्या टाईपचं झालं आपण असं म्हणू शकतो। आणि आज आपल्याला विनर सुद्धा मिळालेला आहे सूरज। सूरजला एक चित्रपट पण मिळालेला आहे। मी सुरुवातीला हे सांगू इच्छितो की सूरजला एक चित्रपट मिळालेला आहे झापूक झुपूक नावाचा। त्याच्यात सूरज हा ॲक्टर हिरो असणार आहे। केदार सर तो डायरेक्ट करणार आहे। तर त्याला पिक्चर सुद्धा मिळालेला आहे, हे तुम्हाला एकदा सांगू इच्छितो मी। अत्यंत आनंदाची बातमी, म्हणजे मला वाटलंच होतं की सूरज जिंकणार आहे। तर आपण टॉप 6 जे आहेत त्याबद्दल बोलूया, थोडं लवकरात लवकर बोलूया। तर आपण आज जो एपिसोड झाला आहे त्याच्यात टॉप 6 कसे कसे कमी होत गेले आपण याच्यावर चर्चा करू। तर सर्वात पहिले गेली जान्हवी। टॉप 6 जे होते त्यातून म्हणजे टॉप 5 उरले, आता 6वी जान्हवी ठरले। तर तिचंच नाव होतं इन्व्हॉल्वमध्ये आणि ती घेऊन गेली जवळपास 9 लाख रुपये। कारण त्या इन्व्हॉल्वमध्ये होते पाहिजे 7 लाख की तुम्ही स्वतः ही जी आपण त्याला हे म्हणू शकतो बॅग ती उचला। 7 लाख होते त्याच्यामध्ये, नाही उचलली समजा तर मग तुमचं नाव त्या इन्व्हॉल्वमध्ये आहेच, तुम्हाला ती रक्कम मिळणार नाही। आता त्याच्यामध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये अजून एक थोडंसं ट्विस्ट टाईप आले की 2 लाख अजून वाढवण्यात आले आणि मग ते जान्हवीनं ती बॅग अतिशय चांगल्या प्रकारे ओळखून की तिने जे आता संपूर्ण बिग बॉसच्या सीझनमध्ये केलेलं आहे, खरा पॉईंट तिनं तिथं बोलून दाखवला की जो मी अपमान केला आहे 2 महत्त्वाच्या व्यक्तींचा, तिथे महाराष्ट्राची जनता थोडी नाराज आहे। तर त्यामुळे तिनं बरोबर ते डोकं लावून 9 लाख घेऊन गेली। टॉप 5 उरले अभिजित दादा, डीपी दादा, अंकिता, सूरज आणि निक्की। आता पुढचा नंबर तो लागला अंकिताचा टॉप 5 मधून। म्हणजे टॉप 5 उरले होते त्याच्यातली अंकिता गेली। अंकिता ही चांगली खेळली होती, आपण नाही म्हणू शकत, अत्यंत चांगल्या प्रकारे खेळली आणि अंकिता गेली। आता राहिले टॉप 4। टॉप 4 मध्ये डीपी दादा, अभिजित दादा, सूरज, निक्की हे होते। आता यामधून टॉप 3 मध्ये पोहोचले अभिजित दादा, सूरज आणि निक्की, अर्थात डीपी दादा हे बाहेर गेले। टॉप 3 मध्ये ते पोहोचू शकले नाही असले तर थोडंसं नाराजी झाली तिथे जनतेला, असं म्हणजे पण खरं पण वाटत होतं एक प्रकारे की कारण त्यांचा गेम दिसत नव्हता। चला आपण पुढे वळूया, आता थोडं त्यांच्याबद्दल बोलूया आपण काय। तर पुढे आता टॉप 3 मिळालेले आहे आपल्याला अभिजित दादा, सूरज आणि निक्की। चक्रव्यूह झालं होतं एक टास्क याच्यामध्ये सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये विचारण्यात आलं होतं की आता काय वाटतं तुम्हाला कोण घराबाहेर जाणार। तेव्हा सूरजला पहिलं विचारण्यात आलं तर त्याने 100% कॉन्फिडन्सनं कसं सांगितलं होतं की मी नाही जाणार, म्हणजे खुर्ची होती फिरणारी, घराबाहेर तर मी तर नाही जाणार, मग कोण जाणार। तर त्याने डायरेक्ट असं सांगितलं होतं की निक्की घराबाहेर जाणार। जेव्हा निक्कीला विचारण्यात आलं तर निक्की पण म्हटली की मला असं वाटतं की मी स्वतः आता बाहेर जाणार आहे। अभिजित दादाला विचारण्यात आलं तर अभिजित दादा पण म्हटला की सूरज आणि मीच राहणार, निक्की बाहेर जाणार। तर तसंच घडलं। निक्की ही टॉप 3 जेव्हा होती त्याच्यातून ती बाहेर गेली आणि टॉप 2 मध्ये ती पोहोचू शकली नाही। तर निक्की ही टॉप 3 मध्ये ठरली। टॉप 2 मध्ये आता उरले सूरज आणि अभिजित दादा। जसं आपलं ठरलं होतं, मी रील पण टाकली होती की हे दोघंच फायनलमध्ये राहणार आहे। बघा तुम्ही जे सपोर्ट मिळतोय ना महाराष्ट्राचा, या दोघांना भरपूर प्रमाणात मिळतोय, भरपूर प्रमाणात वोटिंग म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, एकदम चांगल्या पद्धतीत यांना सपोर्ट मिळतोय। तर टॉप 2 आपल्याला मिळाले होते अभिजित दादा आणि सूरज। तर यांच्यामध्ये विनर ठरलाय सूरज ठरलाय बिग बॉस मराठी, अत्यंत जास्त प्रमाणात चालणारा शो, त्याचा विनर ठरलाय, त्याचा विजेता ठरलाय सूरज। आणि या निर्णयावर माझं काही आक्षेप नाही किंवा कोणत्याच जनतेचा आक्षेप सुद्धा नाही। कारण वाटलंच होतं की ज्या प्रमाणात त्याला सपोर्ट मिळत होता अत्यंत जास्त प्रमाणात, तर असं वाटतच होतं की सूरज जिंकणार आहे। अभिजित दादाचा सुद्धा चान्स होता, आपण जसं सांगितलं होतं, पण याचा 90 ते 95% होता सूरजचा। तर त्याचप्रमाणे घडलंय, सूरज हा विजेता झालाय। अजून एक महत्त्वाची परत एक गोष्ट सांगायची झाली तर सूरजला चित्रपट सुद्धा मिळाला आहे। आता याच्या पुढचं आयुष्य त्याचं अत्यंत चांगलं राहणार आहे। पॅडी दादाचा सपोर्ट आहे, दुसऱ्यांचा सुद्धा त्याला चांगला सपोर्ट मिळतोय, तर त्याचं याच्या पुढचं आयुष्य चांगलंच राहणार आहे। त्याला चित्रपट मिळाला आहे झापूक झुपूक नावाचा। तर शेवट बिग बॉस मराठी सीझन 5 अत्यंत जास्त चालणारा शोचा विनर ठरला आहे सूरज। तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय योग्य की अयोग्य? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आतापर्यंतचं बिग बॉसचे एपिसोड आवडला असेल तर नक्कीच धन्यवाद पण देतो तुम्हाला। लाईक करा, शेअर करा आणि हो नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा।
धन्यवाद.